ते मागतं म्हणजे रस्त्याच्या कडेला प्लॉट आहे आपला. आणि रस्त्याच्या कडेने असू द्या, आतमध्ये असू द्या, ज्यावेळेस शॉर्टेज असतो तेव्हा परत हा हा डोंगरात काट्या कुट्यात व्यापारी येतो. हा कारण ते आता ते अनुभव आलेला आहे आम्हाला. कारण मध्ये जे भाव पडले होते आम्ही फोन करू जाम झालो होतो व्यापाऱ्यांना. हा ते कोणी आलंच नव्हतं. आता रस्त्याच्या कडेला मुद्दामून येता येत म्हणजे आम्ही प्लॉट मध्ये तर काही कुणाला घुसून देत नाही. बाहेरूनच माल चमकतोय वगैरे साईज दिसते. हा 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 मग ते सांगतोय आम्ही 141 पर्यंत घेतो, आम्हाला आतमध्ये घुसून द्या. मला आम्हाला घुसूनच द्यायचं नाही. मला 10-12 दिवस टाईम आहे. मी डायरेक्ट सांगू राहिलो आता. हो का. एक तर पहिली गोष्ट 110 120च्या पुढे सौदे होत नव्हते. त्या दिवशी 130 हा चा एक सौदा होतोय. मी सगळ्यांना सांगितलं 130 पर्यंत मागणी झाली. आज तुमची 141-42 हा पर्यंत मागणी होईल. 141 मागे मला रात्री त्याचा फोन आला. मी 1 लाख रुपये टाकतो म्हणे, तुम्हाला उद्या सकाळी कटिंग द्या मला. बर. म्हणलं मला पैसे पण नकोय तुझे हम्म. आणि मला आता माल काढायचाच नाही म्हणलं 5-7 दिवस अजून. पहिली गोष्ट आता त्या दिवशीच मला वाटतं 155 रुपये 4 दिवसापूर्वीच मला हो वाटतं 156 बसली होती वाटतं कोणाची. 156 रुपयाने बदल्यासहित ऍव्हरेज बसला होता. हो हो आणि 169 रुपये जो जागेवर जातो तसा मला 169 ऍव्हरेज बसला होता. हो ना. माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे, की मी जे सांगतोय किंवा जे तुम्हाला पाहायला भेटते ते सत्य हा आहे का? सत्य आहे. हा, हे पाहण्यासाठी मोकळं फक्त तुम्हाला म्हणतो, तुम्ही माल माझ्याकडे बरं बरं. विकलेला आहे सगळं आहे, पण तुमच्या प्लॉट मधला माल हा हा आणि तुमच्या मालासारखा माल आता मार्केटमध्ये काय चाललेला आहे हो हे तुम्ही आता व्हिडिओ टाकतायत ना, ते व्हिडिओ मध्ये दिसतंय ना. हे आता बघा. एवढ्या दूर येणं डायरेक्ट गाडी बरोबर नाही येणं नाही योग्य नाही वाटतं नाही. आम्हाला. तरी तरी मी ते सांगतो आता हं. एवढं पेव फुटलेलं आहे. काही काही कशा बी पट्ट्या स्वतः बनवतायत का बनवून हा हा टाकतायत का ऍक्च्युली जातायत आता कुणालाच काही कळायला तयार नाही. पण हा माझं कळलं तर नाही. हा, म्हणजे काय काय लोक म्हणले आम्हाला पट्ट्या टाकल्या असल्या ना आम्ही गेलो नाही, मला ऍक्च्युली दणके बसले. हो होतंय ना, होतो असे बरोबर आहे. पण अनुभव आले. आणि त्याच्यावर कुणाचं शेतकऱ्याचं नाव पण नसतं त्या पट्ट्यावरती. नाही नसतं नाव. ते खुडलेलं असतं. आणि हा असे काही एवढे रेट मिळतात की मी सुद्धा अचंबित होतो, कारण एवढा रेट मध्ये माल गेलाय. हा आणि हा मग मला कसं माहित नाही. आणि जेव्हा शेतकरी जातो माल हं. विकतो पुण्यासारख्या ठिकाणी किंवा आधी अन्य ठिकाणी, त्यावेळेस तो म्हणतो की तुम्ही आणि अन्य ठिकाणी गेल्यात माझी 25 रुपयाची वाढ झाली. मग माझा रेट कमी असताना 25 रुपये का रेट म्हणजे हा वाढून हा जातो, ऍव्हरेज वाढून जातो, हा प्रश्न होतो मनामध्ये. बरोबर बरोबर. मला आता आहे ना अक्षरशः म्हणजे ते लोक आहेत ना मग बाकीचे नाव नाव घेण्यापेक्षा डायरेक्ट प्रोडक्टचा दररोज माझ्याकडे माणूस येतोय. आता मी शेतकरी, मी नाव घेऊ शकतोय. नाही नाही, मी काय सांगतोय बघा, मला कुणाची नावं घ्यायची नाहीत. नाही बरोबर. माझं एकच म्हणणं आहे की वादळ पेटलं पाहिजे आणि त्यात शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे. नाही आता ऍक्च्युली कसं आहे, माझा मी पहिले 5 वर्ष तुमच्याकडे होतो, नंतर हा. 2 वर्ष बाग काढला मी, आता पुन्हा उतरलोय. मग मी हम्म. दुसरीकडे जाणारच नाही ना. बरं, हो का. आता तुम्हाला अन्य लोक, मी नाव घेणार नाही, तुम्ही घेतलं तर हं, हं, तुमचा तो हे, पण मी अन्य हं, लोक ह्यासाठीच बोलतो हं. की सतत व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना फोन करतात. हो सतत सतत. केडी चौधरी एखाद्या ठिकाणी फोन केला एवढं दाखव की केडी चौधरीने सतत फोन केलेला आहे. नाही नाही अजिबात तुम्ही फोनच करत नाही. हा, मला जे तुमचा बोलायचे ते तुमचा आहे ना म्हणजे जे माल रेट आहेत ना 5-10 रुपयांनी जास्तच आहेत इतरांपेक्षा. आता शेतकरी जे सांगतायत ना की आम्हाला इतर ठिकाणचा घेतलेला अनुभव इथं पाहता हं, इथल्या इथं पुण्यातल्या पुण्यात 20 रुपयाचा फरक पडला जो दुसरीकडे टाकला होता. एक जणांनी तर हो. परवा माल कॅन्सल करून आपल्याकडे तो माल घेऊन आला. नाही बरोबर आहे ना काय हा. कारण एवढे 5-6 महिने आम्ही कष्ट करतो आणि 20 रुपये म्हणजे खूप मोठं अमाऊंट होती ना ती. हो, 20 रुपये म्हणजे कॅरेटला 400-500 रुपये. 400-500 रुपये होतात. हा, तर आणि सांगण्याचा माझा हेतू एकच आहे हं, की हं. आता आहे ना जे पावसाने ठोकलेलं आहे त्यामुळे एवढं नुकसान झालेलं असताना हा हा आता मार्केटिंग मध्ये आपण ठोकून नाही घ्यायचं, एवढं करा. नाही 100% नाही करणार. हा. नाही मी याच्यासाठी फोन केलाय की वरच्या मालाचे जर 5-6 दिवसात रेट वाढणार असेल तर मग थांबतो असं. हे बघा, वरच्या मालाचे पण आजही रेट चांगले मिळतात. 220 रुपयापर्यंत हा माल हा विकला गेलेला आहे. पण कोणता, की जो स्टॉल वाल्यामध्ये हा स्टॉल मॉलवाल्यामध्ये बरोबर. चालणार आहे, हो हो. तो काही पण रेट मध्ये गेला. आपल्याकडे पुण्यामध्ये मुंबईमध्ये गिरायक आपल्याकडनं आहे, हा हा मॉलमध्ये आहे. बरोबर आहे बरोबर. पण सगळ्यांचाच माल मोठा आहे आणि तो हम्म. स्टॉलला चालू शकत नाही, त्याला रेट मिळणार नाही. नाही आपलं कसं आहे चकाकी आणि अजून एक बागेत एका फळावर पण डाग नाही. हा चकाकी पण भरपूर आहे. हा 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 हा. त्यामुळे मग ते मागणी 141 नी होते म्हणजे तो चांगला माल असल्यामुळेच होते असं. मी तेच सांगतो, हा 141 म्हणजे आता महाराष्ट्रातल्या मागणीदारात म्हणजे जिथं जिथं मागणी झाली हा त्यात हा आता तुम्ही टॉपला आहे. टॉपला आहे आम्ही बरोबर आहे. पण ज्यावेळेस तुम्ही मार्केटला माल आणताय त्यावेळेस 4-6 दिवसापूर्वीच आम्ही टॉपला अगोदरच 156 रुपये हा बदल्यास दिलेला आहे. 156 होते बरोबर आहे. आणि चांगला माल 169 दिलेला आहे, म्हणजे हा बरोबर. जागेवर घेत होतो. हा म्हणजे मेन माझा सांगण्याचा हेतू हा आहे की आज आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही एकदम जवळ आलेला आहे मार्केटच्या. हा बरोबर आहे. तुम्हाला दररोज लाईव्ह निलाव दिसतायत आणि ह्या निलावामध्ये आपल्याला आपल्या मालासारखा माल काय भाव जातो एक अंदाज यायला लागलेला आहे.
हा अंदाज यायला लागला बरोबर. आणि ह्याच्यामध्ये काही लोक फोन करतायत किंवा काही ज्या पट्ट्या सोडतायत, माझी कुठेही हा एकही पट्टी मी सोडलेली नाही, नाही सोडणार नाही पण नाही. तुम्ही नावं खुडून पट्टी सोडण्यापेक्षा ना त्या शेतकऱ्यांची मुलाखत घ्या, की माझा 230 रुपयांनी हा गेला ऍव्हरेज बसला किंवा 150 रुपये ऍव्हरेज बसला. त्या व्हिडिओ फिरू द्या शेतकऱ्याच्या. व्हिडिओ फिरवणार त्या पट्टीवर तुम्ही नंबर जर टाकला शेतकऱ्याला कॉल करतो ना. हा, मग त्या पट्टीवर टाका. पण टाकत नाही आजपर्यंत ते हे सगळं पेव फुटलेलं आहे ते आणि फुटलं. या सगळ्या ह्याच्यामधून जास्त दिवस मार्केटिंग मध्ये माणूस तो त्या ठिकाणी थांबणार नाही. नाही नाही कुणालाही लालच दाखवू नये, बाबा तुम्ही या आमच्या इथं दुकानावर पहा किंवा हा त्या बरोबर. व्यापाऱ्यांनी आपल्या बागेत यावं, त्यांनी आपल्याला योग्य रेट द्यावा आणि त्यांनी सांगावं की बाबा 4 मार्केट फिरून या, जर योग्य वाटला माझा रेट तर मला द्या. हा बरोबर आहे बरोबर. असं जागेवरच्या व्यापाऱ्यांनी पण बोललं पाहिजे. आज आसमानी संकट आहे महाराष्ट्रामध्ये, आसमानी संकट. हा बरोबर आहे. आणि ह्या संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल तर सगळ्यांनी म्हणजे कुणीतरी हात देणं गरजेचं आहे. आता अक्षरशः मी ना अजून 4 दिवस माल काढू शकत नाही, इतकं पाणी आहे बागेमध्ये. मग आता मला सांगा, तुमच्या बागेत चित्र तुमच्या डोळ्यासमोर झोपताना हा पण तुम्हाला दिसतंय, याला हा पांढरी बरोबर. पांढरी मुळी जर थांबली तर मालाची हा काय अवस्था होईल? हा बरोबर आहे ना. आणि उद्या जर पाऊस आला आणि टिपका आला तर काय अवस्था होईल? नाही तर माझा प्लस पॉईंट काय झाला, मी जवळपास 3 फुटाच्या आसपास ब्लेड उचललेले आहेत आणि आता खाली पाणी, त्याच्यामुळे मला काही अजून रिस्क वाटत नाही. पण तरी पण मी पुढच्या आठवड्यात काढणार आहे बाग, कारण खूप जास्त कष्ट होऊ राहिले फवारणी मारायला. मला हेच सांगायचे की या सगळ्या ह्याच्यात तुम्ही इतक्या सावध पवित्रा परमेश्वराच्या कृपेने पहिलाच घेतलाय की तुम्ही 3 फूट हा उंच बेड घेतलं. बरोबर आहे. आणि हेच जर आज तळात असता तर तुमच्या पांढऱ्या मुळे थांबल्या असत्या. नाही काहीच नसतं, टिकलंच नसतं आमचं काही. हा, पिवळी पडून गेली असती झाड. हा झाडं पिवळी पडले. एक तर वरून झाडाचा ह्याचा मालाचा लोड, खालून हा पांढरी मुळी चाल खेळत नाही, परत वरून पाऊस, सततचा हा हवामान बदल, कधी ऊन होतंय तर कधी पाऊस तर कधी ढगाळ. बरोबर आहे ना. त्यामुळे आता माझं एकच म्हणणं आहे, तुमचा माझ्यावरती जरूर विश्वास आहे. तुम्हाला कुणीही फोन हा केला तरी तुम्ही मला डोळं दाखवून मला विचारल्याशिवाय येणार नाही नाही देणार. आणि जायचं झालं तर केडी चौधरीकडेच येणार आहे, हेही तुम्हाला माहिती आहे. 100%. हा. तर तुम्ही फक्त आहे ना 10 दिवस पूर्ण होऊ द्या, काही हा अडचण नाही, कुठे जादूची कांडी नाही, बाजार पडणार नाही. बरोबर. हे माझा होऊन जात. विश्वास आहे. चालेल चालेल, 10 दिवस थांबतो मी. बिनधास्त थांबा. बिनधास्त थांब. ठीक आहे, हो चालेल. हो, थँक्यू बरं का. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हो चालेल.